नांदेड जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। वसरणी परिसरात एका तरुणाचा 6 केव्ही विद्युत प्रवाहाचा तीव्र धक्का बसून जागीच मृत्यू झाला। मृत तरुणाचं लग्न होऊन 1च वर्ष झालं होतं आणि त्याची पत्नी गरोदर असल्याचे समजते। मिळालेल्या माहितीनुसार रोहित मिठूलाल मंडले, वय 23 वर्षे, असं मृत तरुणाचं नाव आहे। वसरणी परिसरात गुरुवारी 4 डिसेंबर रोजी दुपारी रोहितला 36 केव्ही विद्युत प्रवाहाचा तीव्र धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला। रस्त्यालगत असलेल्या उच्चदाब वाहिनीच्या संपर्कात आल्याने ही दुर्दैवी घटना घडली। रोहित हा मूळचा जुने नांदेड होळी परिसरातील बुरुड गल्ली नावघाट येथील रहिवाशी होता। आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो वसरणी परिसरातील शेतात काम करण्यासाठी गेला होता। दरम्यान दुर्दैवाने घडलेल्या या अपघाताने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। रोहितचं गेल्याच वर्षी विवाह झालं होतं। त्याची पत्नी गरोदर असल्याची माहिती रोहितचे सासरे चंदन यादव यांनी दिली आहे। अधिक वेदनादायी बाब म्हणजे यापूर्वीच एका अपघातात रोहितच्या थोरल्या भावाचं निधन झालं होतं। आता घरात कमावणारा एकही सदस्य उरलेला नाही। वृद्ध आई वडील आणि गरोदर पत्नी अशी परिस्थिती असताना कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे। कुटुंबातील कमावता पुरुष निघून गेला आहे, शोकसागरात बुडाला आहे। वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे रोहित मृत्यू झाल्याचा आरोप समाज बांधव आणि त्याच्या नातेवाईकांनी केला आहे। रोहितच्या कुटुंबाला शासनाने तत्काळ आर्थिक मदत आणि त्याच्या पत्नीला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे। कुटुंबाच्या आयुष्याची घडी पुन्हा बसवण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे अत्यावश्यक असल्याचे स्थानिकांनी सांगितले।